सध्या संपूर्ण देशभरात अतुल सुभाष यांच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे। 34 वर्ष अतुल सुभाष यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन त्यांचं जीवन संपवलंय। पण अतुल सुभाष यांनी हे टोकाचं पाऊल उचलण्याआधी जवळजवळ 1.5 तासांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तब्बल 24 पानांची सुसाईड नोट सुद्धा लिहून ठेवली होती। हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। अतुल सुभाष याने आत्महत्येपूर्वी तब्बल 1.5 तासाचा व्हिडिओ बनवला होता आणि 24 पानांची सुसाईड नोट सुद्धा लिहून ठेवली होती। या सुसाईड नोटमध्ये त्याने पत्नी आणि पत्नीच्या नातेवाईकांवर त्यांचा छळ केल्याचे गंभीर आरोप केले होते। तसंच अतुलने सुसाईड नोटमध्ये असं म्हटलं आहे की पत्नीने सेटलमेंटसाठी तब्बल 3 कोटींची मागणी केली होती। एवढंच नाही तर त्याच्या मुलाचं संगोपन आणि देखभालीसाठी वेगळी रक्कम सुद्धा मागितली होती। या प्रकरणी अतुल सुभाष याने स्वतःला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे। अतुल सुभाष याने त्याच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार त्याची पत्नी निकिता सिंघानिया आणि सासू निशा मेहुणा आणि पत्नीचा चुलता या सर्व मंडळींना आत्महत्येसाठी जबाबदार धरलंय। यासोबत पत्नीच्या कुटुंबियांना अतुलच्या घरच्यांना तब्बल 9 खोट्या प्रकरणात अडकवलं असल्याचं देखील अतुलने सांगितलंय। या खोट्या केसेससाठी अतुलला बंगलोरहून जौनपूर येथील कोर्टात अनेक वेळा जावं लागलं होतं। त्यामुळे या संपूर्ण व्यवस्थेला आपण वैतागलो आहोत असं अतुलने या व्हिडिओमध्ये सांगितलंय। या व्हिडिओच्या शेवटी त्याने पोलिसांना आवाहन देखील केलंय की त्याच्या मृतदेहाशेजारी त्याची पत्नी आणि सासरच्या मंडळींनी उभंही राहू नका। तसंच त्याला जोवर न्याय मिळत नाही तोवर त्याच्यावर अंतिम संस्कार होऊ नये। एवढं सर्व होऊनही जर आरोपींना मुक्त केलं गेलं तर माझी राख न्यायालयाजवळील गटारात टाकून द्या असं विधान अतुलने या व्हिडिओच्या माध्यमातून केलंय। अतुल सुभाषचा शेवटचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोच आहे, पण यासह त्याने लिहिलेल्या 24 पानांच्या सुसाईड नोटबद्दल सुद्धा अनेक खुलासे समोर येत आहेत। यामध्ये घरगुती हिंसाचार, हुंडा मागणी आणि हत्येचा प्रयत्न यांसारख्या तक्रारींचा समावेश आहे। याचबरोबर न्यायालयातील सुनावणीवेळी अतुलची पत्नी निकिता त्याला जीव दे असंही म्हणाल्याचं अतुलने या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे। या सुसाईड नोटमध्ये आणखी एक बाब समोर आली आहे, ती म्हणजे अतुल सुभाषने त्याच्या मुलासाठी एक खास गिफ्ट ठेवलं आहे। पण हे गिफ्ट त्यानं 2038 मध्येच उघडावं अशी विनंती अतुलने केली आहे। अतुलचा मुलगा सध्या 4 वर्षांचा आहे। तो 2038 साली म्हणजेच आणखीन 14 वर्षांनी 18 वर्षांचा होईल। तोपर्यंत त्याला समज येईल या हेतूने अतुलने अशी विनंती केली आहे। दरम्यान अतुल सुभाष याच्याबरोबर जो काही प्रकार घडला त्याची सध्या देशभरात चर्चा आहे। यासोबतच सर्वत्र संतापाची लाट देखील आहे। समाज माध्यमांवर अनेक लोक जस्टिस फॉर अतुल सुभाष आणि मेन टू अशा प्रकारचे हॅशटॅग चालवत आहेत। अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि वकिलांनी महिलांसाठी केलेल्या कायद्याचा कसा दुरुपयोग केला जातो आहे याबाबत सांगितलं जात आहे। दरम्यान अतुल सुभाष यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांची पत्नी निकिता, सासू निशा मेहुणा आणि पत्नीचा चुलता यांच्यावर सध्या गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात आणखीन काय काय खुलासे समोर येणार आहेत आणि अतुल सुभाषला न्याय मिळेल का यावरच आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लोकशाही फ्रेंडलीच्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सला लाईक करा, शेअर करा आणि अर्थातच सबस्क्राईब करा।